Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एश कोचिंग क्लासेस वाशी. क्लास 12 मध्ये आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा टॉपिक्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आज आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायचे आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क्स पाहिलं होतं. काय फॉर्म्युला आला शेवटचा W = -P एक्सटर्नल डेल्टा V. त्याच्यावरचा प्रॉब्लेम आज आपल्याला पाहायचा आहे पहा. तर प्रॉब्लेम असा आहे 3 moles ऑफ एन आयडियल गॅस 3 moles of an ideal gas are expanded isothermally from 15 dm³ to 20 dm³. कुठं कुठं मूव होणार आहे 15 dm³ टू 20 dm³ at a constant external pressure की Px म्हणजे काय तुमचा कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे. काय प्रेशर दिलंय पहा कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 बार. किती दिलंय कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर 1.2 बार दिलेला आहे. इस्टिमेट द अमाउंट ऑफ वर्क. इस्टिमेट म्हणजे कॅल्क्युलेट करणे. इस्टिमेट द अमाउंट ऑफ वर्क इन dm³ बार अँड जूल. कशामध्ये वर्क इस्टिमेट करायचे पहा एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे. when 3 moles of an ideal gas. किती मोल आयडियल गॅस दिलेला आहे 3 मोल मध्ये आर एक्सपांडेड शब्द महत्वाचा आहे इथं. आर एक्सपांडेड आयसोथर्मली मीन्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर फ्रॉम 15 dm³ टू 20 dm³. कोणत्या व्हॅल्यूमला तो मूव झालेला आहे 15 dm³ पासून 20 dm³ ॲट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किती कन्सिडर केलेलं आहे 1.2 बार. इस्टिमेट म्हणजे कॅल्क्युलेट करणे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क इन dm³ बार अँड जूल. की आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करायचे आणि ते वर्क कशामध्ये कॅल्क्युलेट करायचे आपल्याला dm³ बार आणि जूल मध्ये कॅल्क्युलेट करायचे. मग पहा याच्यामध्ये गिवन डेटा काय काय दिलेला आहे. गिवन डेटा 3 moles ऑफ एन आयडियल गॅस. 3 मोल कशामध्ये कन्सिडर करतो नंबर ऑफ मोल म्हणजे n = किती आहे 3 मोल ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली फ्रॉम 15 dm³ टू 20 dm³. मग dm³ असतं म्हणजे व्हॅल्यूम असतं म्हणजे काय असणार आहे V आणि V. एक्सपांडेड होतो म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक्सपांडेड मध्ये V2 हा जास्त असतो V1 पेक्षा. मग V2 कोणता आहे तुमचा 20 आणि V1 कोणता असेल 15 dm³ ॲट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय आहे Px किती दिलेला आहे 1.2 बार. कॅल्क्युलेट और एस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क. काय कॅल्क्युलेट करायचंय वर्क कशामध्ये इन dm³ बार किंवा इट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड वर्क इन जूल. की जूल मध्ये आपल्याला ते वर्क काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. पण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे n = 3 मोल दिलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये V1 = 15 dm³ दिलेला आहे. V2 = 20 dm³ दिलेला आहे. एक्सटर्नल प्रेशर हे 1.2 बार दिलेला आहे. तर बार वर्क हे आपल्याला बार dm³ किंवा जूलमध्ये ते वर्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. वर्क कॅल्क्युलेट करत असताना आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार बाय युजिंग फॉर्म्युला W = -P एक्सटर्नल डेल्टा V. मग गिवन डाटामध्ये आपल्याला P एक्सटर्नल दिलाय किती दिलाय 1.2 बार. पण चेंज इन व्हॅल्यूम दिले का नाही. मीन्स टू फाइंड चेंज इन व्हॅल्यूम की चेंज इन व्हॅल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग काय फॉर्म्युला असतो चेंज इन व्हॅल्यूमचं सांगा. डेल्टा V = V2 - V1. याच्यामध्ये आपण टाकणार डेल्टा V = V2 किती आहे आपला 20 आणि V1 किती आहे 15 आहे. म्हणजे चेंज इन व्हॅल्यूम किती आला 20 - 15 जर घेतलं तर 5 dm³. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार जर पाहिलं कोणता हा फॉर्म्युला आहे तुमचा महत्वाचा
या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे 1.2 बार आणि चेंज इन व्हॉल्यूम किती काढला आपण 5 dm क्यूब. मग काय येईल पहा, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही दॅट इज इक्वल टू मायनस 1.2 इंटू 5. 1.2 बार आहे आणि 5 dm क्यूब. याचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर डायरेक्ट तुम्हाला आन्सर भेटून जाईल. किंवा याचा लॉग घ्यायचा आणि याचा लॉग घ्यायचा, दोघांची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर त्याचा अँटीलॉग घ्यायचा आणि अँटीलॉग घेतल्यानंतर तुमचं ते फायनल आन्सर असेल. इथे छोटीशी व्हॅल्यू मी डायरेक्ट याचा गुणाकार करतो पहा. 12 पंचे 60. 12 पंचे 60 म्हणजे किती येईल, मायनस 6.0 dm क्यूब बार. म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये भेटली, dm क्यूब बार मध्ये. म्हणजे काय उत्तर आलं, 5 1 5 2 10, 4 1, 5 1 5, 5 आणि 1 6, 1 पॉईंट एमने तर पॉईंट दिला म्हणजे मायनस 6 dm क्यूब बार. आता आपल्याला दुसरा आन्सर काढायचे. इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क इन जूल, की वर्क हे जूल मध्ये कॅल्क्युलेट करायचे. मग कसं करणार, वी नो दॅट 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. की 1 dm क्यूब बार म्हणजे किती असतो तुमचा, 100 जूल असतो. 100 जूल आहे म्हणजे काय येईल, W इज इक्वल टू मायनस 6 इंटू dm क्यूबच्या जागी 100 घ्यायचं इंटू जूल. 100 गुणिले 6 केलं तर किती येईल, मायनस 600 जूल. म्हणजे वर्क हे जूल मध्ये किती आलं तुमचं, 600 जूल आलं. पहा एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे. गिवन डाटामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल्स किती दिले, 3. इनिशियल व्हॉल्यूम किती दिलं, 15 dm क्यूब आणि फायनलची व्हॉल्यूम किती आहे, 20 dm क्यूब. प्रत्येक वेळेस गोष्ट लक्षात राहू द्या, एक्सपान्शन असेल तर फायनलची व्हॉल्यूम जास्त असेल आणि कॉम्प्रेशन असेल तर इनिशियलची व्हॉल्यूम जास्त असते. म्हणजे इथे एक्सपान्शन आहे म्हणून V2 ची व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर टू V1 पेक्षा. V1 ची व्हॅल्यू किती घेतली, 15 dm क्यूब आणि V2 ची किती घेतली, 20 dm क्यूब. एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे 1.2 बार. मग आपल्याला वर्क डन हे dm क्यूब बार मध्ये किंवा जूल मध्ये कॅल्क्युलेट करायचं. मग आपला कालचा फॉर्म्युला होता, कोणता होता, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे, आपल्याला चेंज इन व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय येईल, टू फाइंड आउट द चेंज इन व्हॅल्यूम मीन्स डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1. V2 किती आहे 20 आणि V1 किती आहे 15. 15 मधनं 20 गेले, 20 मधनं 15 जर गेले तर 5 राहिले. म्हणजे चेंज इन व्हॅल्यूम किती आलं, 5 dm क्यूब. मग W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सटर्नल प्रेशर दिलं आहे 1.2 आणि चेंज इन व्हॅल्यूम आहे 5. 12 पंचे 60 केलं तर किती येईल, मायनस 6.0 dm क्यूब पर बार. म्हणजे ते किती असणार आहे, 6 dm क्यूब पर बार. मग त्याचंच कन्व्हर्जन जर आपल्याला जूल मध्ये करायचं असेल तर 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल असतो आणि 100 जूलने काय करायचं, मायनस 6 ला मल्टिप्लाय करायचं. त्यावेळेस वर्क कशामध्ये भेटेल तुम्हाला, जूल मध्ये. तर ते आन्सर किती आलं, W इज इक्वल टू मायनस 600 जूल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम पाहायचा, थोडासा लेंदी आहे हा. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर required to compress पहिलं कॉम्प्रेशन आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं तुमचं, एक्सपान्शन होतं. रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 moles ऑफ एन आयडियल गॅस. 2 moles ऑफ एन आयडियल गॅस. किती मोल आयडियल गॅस घेतलेला आपण, 2 mole of an ideal gas from a volume of 25 dm cube to 13 dm cube. किती व्हॉल्यूम दिलेला आहे, 25 dm cube to 13 dm cube. When the work obtained is आता इथं आपल्याला वर्कची व्हॅल्यू दिलेली आहे पहा, किती दिलेलं आहे, वर्क ऑब्टेन्ड इज 4862.4 जूल. 4862.4 जूल आहे का बरोबर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला
सॉल्व करायचा हा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस. म्हणजे इथं कॉम्प्रेशन सिस्टीम आहे, म्हणजे V1 हा जास्त असेल ॲज कम्पेअर टू V2 पेक्षा. 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस, यांची व्हॅल्यू किती आहे 2. फ्रॉम व्हॅल्यूम 25 dm³ टू 13 dm³. फेन द वर्क ऑब्टेन्ड इज 4862.4 जूल. तर तुम्हाला वर्क दिलं आहे, व्हॅल्यूम दिलं आहे इनिशियल आणि फायनलचं, तर ते एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायचे. मग काय होईल आता याच्यामध्ये सांगा. गिवन डेटा, कॅल्क्युलेट द एक्सटर्नल प्रेशर मीन्स PX कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे P एक्सटर्नल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असेल जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. रिक्वायर टू कॉम्प्रेस N इज इक्वल टू 2 मोल. किती मोल दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये 2 मोल सोल्युशन दिलेलं आहे. ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम व्हॅल्यूम 25 dm³ टू 13 dm³. व्हॅल्यूम किती दिलेलं आहे 25 dm³ दिलेलं आहे आणि दुसरं व्हॅल्यूम जे मला तुम्हाला 13 dm³. पण या प्रॉब्लेम मध्ये पहा काय आलेला शब्द कॉम्प्रेशन. कॉम्प्रेस करतो म्हणजे एक्सटर्नलचं प्रेशर जे आहे ते कसं असणार आहे तुमचं जास्त असतं. मग इनिशियलचं व्हॅल्यूम कसं असणार आहे जास्त आहे. मीन्स दिस V1 इज इक्वल टू 25 dm³ अँड V2 इज इक्वल टू काय आला तुमचा 13 dm³. मग आता याच्यामध्ये नंतर काय दिलं आहे वर्क दिलेलं आहे. वर्कची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा 4862.4 जूल. पण तुमच्या प्रॉब्लेम मध्ये 4 प्रकारच्या गोष्टी दिल्या आहेत. कोणकोणत्या दिल्या आहेत पहा. याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स 2 दिलेले आहेत, इनिशियलचे व्हॅल्यूम 25 dm³ दिलेलं आहे, फायनलचे व्हॅल्यूम 13 dm³ दिलेलं आहे आणि वर्क डन किती आहे 4862.4 जूल. आता वर्क जर तुम्हाला जूल मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर ही तुमची SI युनिटची व्हॅल्यू आहे. त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यूम देखील SI युनिट मध्ये घ्यायचं असेल आणि व्हॅल्यूम जर SI युनिट मध्ये घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण त्याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करतो. काय येईल पाहिजे 25 into 10⁻³ मीटर क्यूब अँड 13 into 10⁻³ मीटर क्यूब. आता हे वर्क जूल मध्ये आलं आणि व्हॅल्यूम देखील कशामध्ये आलं तुमचं मीटर क्यूब मध्ये आलं. म्हणजे दोन्ही SI सिस्टीम मध्ये व्हॅल्यू आलेलं आहे. मग याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V कॅल्क्युलेट करत असताना प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला W ची व्हॅल्यू दिलेली आहे, P एक्सटर्नल कॅल्क्युलेट करायचं आहे, चेंज इन व्हॅल्यूम तुम्हाला काढायची. मग चेंज इन व्हॅल्यूम काढत असताना काय यूज करणार टू फाइंड डेल्टा V. याच्यामध्ये आपल्याला डेल्टा V फाइंड करायचं. मग डेल्टा V कसा फाइंड करणार पहा. चेंज इन व्हॅल्यूम इज इक्वल टू V2 मायनस V1 दॅट इज डेल्टा V इज इक्वल टू. मग V2 ची व्हॅल्यू टाका त्या प्रॉब्लेम मध्ये 13 into 10⁻³ मायनस 25 into 10⁻³. मग आता इथं 10⁻³ कॉमन काढा. जर कॉमन काढलं तर काय भेटेल पहा डेल्टा V इज इक्वल टू 10⁻³ इंटू 13 मायनस 25. 13 वजा 25 केलं तर किती येईल डेल्टा V इज इक्वल टू -12 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. म्हणजे ही देखील व्हॅल्यू कशामध्ये आली तुमची मीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू आली. मग आता याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू तिन्ही माहिती झाली. काय फॉर्म्युला होता आपला W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. मग आता इथं W ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे पहा. W ची व्हॅल्यू कशी काढणार सांगा. काय दिलेलं आहे W ची व्हॅल्यू 4862.4 इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय इंटू चेंज इन व्हॅल्यूम किती आहे -12 इंटू 10⁻⁻³. मग आपल्याला वर्डन दिलेलं आहे, चेंज इन व्हॅल्यूम दिलेलं आहे. मग काय येईल देअरफॉर 4862.4 इज इक्वल टू मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे P एक्सटर्नल आणि ही जर व्हॅल्यू इकडे घेतली तर इकडे डिवाइड मध्ये जाईल 12 इंटू 10⁻⁻³. मग हीच व्हॅल्यू जर वरच्या साईडला आपण घेतली तर काय येईल पहा 4862.4
इंटू 10⁻³ इथं जी -3 होती ती वरी गेल्यानंतर +3 होईल आणि काय होईल इथं डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू P एक्सटर्नल. इथपर्यंत लक्षात आलं का? 4862.4 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 12 इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर. याचा लॉग आणि याचा लॉग घेऊन तुम्ही त्याची सबट्रॅक्शन करू शकता आणि आलेल्या व्हॅल्यूचा अँटीलॉग जर घेतला तर तुमचं एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू इथं भेटून जाईल. पण इथं मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून दाखवतो. जर 12 ने तर ह्या व्हॅल्यूला जर डिवाइड केलं तर काय येतं पहा, 12 चौक 48 म्हणजे 4. त्यानंतर इथं 6 आहे, भाग जात नाही म्हणून 0 दिला. 12 पंचे 60, मग किती आलं इथं 405 पॉईंट घेतला आणि 12 दोन्ही 24. म्हणजे साधारण याचं जर आपण डिवायडेशन केलं तर किती येतं 405.2. काय येईल व्हॅल्यू आली पहा. देअरफॉर P एक्सटर्नल इज इक्वल टू 405.2 इंटू 10⁻³. आता हे प्रेशर कशामध्ये मेजर करणार तुम्ही, पास्कल किंवा न्यूटन पर मीटर मध्ये. म्हणजे याचं युनिट काय येईल तुमचं पास्कल. म्हणजे एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आली 405.2 इंटू 10⁻³ पास्कल. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता शेवटचा प्रॉब्लेम घ्यायचा याच्यामध्ये 2 मिनिटाचा आहे. स्टेप वाईज तुम्ही रिपीट व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल पहा. तिसरा प्रॉब्लेम थोडासा किचकट आहे पण एकदम छोटासा आहे. पण 200 ml ऑफ इथिलीन गॅस, 200 ml ऑफ इथिलीन गॅस काय दिलेलं आहे तुम्हाला, 200 ml चा इथिलीन गॅस दिलेला आहे अँड 150 ml ऑफ HCl गॅस अँड 150 ml ऑफ HCl गॅस. 150 ml मध्ये तुम्हाला HCl गॅस दिलेला आहे. फिर अलाउड टू रिएक्ट वेर अलाउड टू रिएक्ट. जर आपण इथिलीन गॅस आणि HCl गॅस म्हणजे 200 ml चा तुमचा इथिलीन गॅस आहे आणि 150 ml चा तुमचा HCl गॅस आहे, त्याला जर रिएक्ट केलं ॲट अ बार प्रेशर, ॲट बार प्रेशर, प्रेशर कशामध्ये कन्सिडर करा म्हणतोय बार मध्ये, ॲट अ बार प्रेशर अकॉर्डिंग टू द रिएक्शन, अकॉर्डिंग म्हणजे तिथे एक रिएक्शन दिलेलं आहे अकॉर्डिंग टू द रिएक्शन. पहा रिएक्शन काय दिलेलं आहे, कोणता गॅस दिलेला आहे तुम्हाला इथिलीन गॅस, त्याचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे C2H4. दुसरा कोणता दिलेला आहे HCl गॅस, त्याचा देखील फॉर्म्युला माहिती आहे. काय तयार होईल C2H5Cl गॅस म्हणजे इथिल क्लोराईड गॅस. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ही रिएक्शन दिलेली आहे, त्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं पहा, कॅल्क्युलेट द PV वर्क इन जूल, कॅल्क्युलेट द प्रेशर व्हॉल्यूम वर्क इन जूल. की जूल मध्ये आपल्याला हे वर्क कॅल्क्युलेट करायचं. एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे पहा. 200 ml ऑफ इथिलीन गॅस, की 200 ml चा इथिलीन गॅस दिलेला आहे, 150 ml चा HCl गॅस दिलेला आहे. त्या दोघांची रिएक्शन करून इथिल क्लोराईड नावाचं कंपाऊंड तयार झालं आहे, त्याचं व्हॅल्यूम आपल्याला दिलेलं नाही. प्रेशर हे बार मध्ये मेजर कन्सिडर केलेलं आहे. मग याच्यावरून पहा कन्सिडर करा. जर अकॉर्डिंग टू रिएक्शन नुसार जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला गिव्हन डाटामध्ये ती रिएक्शन लिहिता आली पाहिजे. कशी रिएक्शन लिहिणार पहा गिव्हन डेटामध्ये, वरी प्रॉब्लेम मध्ये जी दिलेली रिएक्शन आहे ती ॲज इट इज लिहून घ्यायची. पहिल्यांदा काय आहे इथिलीन C2H4 इन गॅसियस स्टेट प्लस HCl इन गॅसियस स्टेट, काय तयार होईल C2H4 आणि इथला एक C2H5 आणि Cl गॅस. मग याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. हा काय आहे तुमचा इथिलीन आहे, किती व्हॉल्यूम दिलं आहे 200 ml. याचे व्हॉल्यूम किती दिलं आहे 150 ml. याचे व्हॉल्यूम आपल्याला अननोन आहे. मग आता याच्यामध्ये पहा हे रिएक्टन्सचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, प्रोडक्टचं व्हॉल्यूम आपल्याला दिलं नाही. कन्सिडर करा हा 1 मोल आहे, हा 1 मोल आहे आणि हा 1 मोल आहे. आपण 11वी मध्ये एक लॉ शिकलो होतो ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ नुसार रिएक्टन देखील 1 मोल दिलेला आहे. म्हणजे काय रिएक्शन करू शकतो आपण, when 1 mole of ethylene gas reacts with 1 mole of HCl gas to form 1 mole of ethyl chlorides.
पण एक्सेस मध्ये इथिलीन 200 ml दिलंय, इथं 150 आहे, म्हणजे एक्झॅक्ट याचं प्रमाण जर पाहिलं तर जास्त आहे आणि याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. मग याचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला हेच कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्या आधारे आपल्याला ही रिॲक्शन लिहिता येते. मग रिॲक्शन लिहित असताना याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे. बार आहे म्हणजे काहीतरी नसतं, म्हणजे 1 बार असतो. 1 बार आहे म्हणजे 10⁵ पास्कल असेल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल. याला तुम्ही काय लिहू शकता, पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचे आपल्याला, वर्क दॅट इज पीव्ही वर्क इन जूल. की एक्सटर्नल प्रेशर 1 बार दिले, त्यालाच आपण एसआय युनिट काय लिहू शकतो, 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डब्ल्यू इज इक्वल टू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आणि तो कशामध्ये कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला, जूल मध्ये. मग तिथे एक सेंटेन्स आहे पहा महत्वाचं, ते सेंटेन्स लिहून दाखवतो काय आहे ते. When 200 ml of ethylene reacts with 150 ml of HCl gas to produce 150 ml of काय तयार झालं, 150 ml of इथिल क्लोराइड असं लिहितो डायरेक्ट, तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे इथिल क्लोराइड्स फ्रॉम रिएक्शन. कशानुसार लिहिलं आपण, हे रिएक्शनच्या आधारे लिहिलं, मीन्स फ्रॉम रिएक्शन. मीन्स 200 ml च्या ऐवजी तर काय लिहिणार तुम्ही, 150 ml घ्यायचं, जरी 200 दिलेलं असेल तरी. 150 ml of ethylene reacts with 150 ml of HCl to produce 150 ml of ethyl chloride according to reaction. या रिएक्शन नुसार आपण लिहिलेलं आहे. मग आपल्याला इनिशियल व्हॅल्यूम आणि फायनल व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करायचं. इनिशियल व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करत असताना आपण रिएक्टन्सचं कन्सिडर करतो. V1 इज इक्वल टू 150 प्लस 150 किती आलं, 300 आलं. मग यालाच आपण कशामध्ये दिलेलं आहे तुम्हाला हे व्हॅल्यूम, जर तुम्हाला ml मध्ये दिलेलं असेल तर त्याचं कन्वर्जन आपल्याला मीटर क्यूब मध्ये करायचं. समजा हे व्हॅल्यूम तुम्हाला ml मध्ये दिलं, मग याचं मीटर क्यूब मध्ये कसं येईल, 300 इंटू 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. नंतर तुम्हाला V2 दिला, V2 किती असेल सांगा, इथे देखील 150 ml येईल. मग 150 ml असेल म्हणजे काय येईल, 150 ml इज कन्वर्टेड इंटू 150 इंटू 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. की ml चं कन्वर्जन जर मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर इथं 10⁻⁶ ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. तुम्ही म्हणताल सर 10⁻⁶ कुठून आणलं, तर मी ml चं कन्वर्जन जर आपल्याला मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर आलेल्या व्हॅल्यूने आपण कशाने मल्टिप्लाय केलं, 10⁻⁻⁶ ने. मग आता याच्या आधारे आपल्याला फॉर्म्युला माहिती झाला. कोणता फॉर्म्युला आहे, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. मग इथं एक्सटर्नल प्रेशर दिलं पण डेल्टा व्ही दिलाय का, नाही. मग इथं फाइंड आउट करायचं, टू फाइंड आउट चेंज इन व्हॅल्यूम. मग आपल्याला चेंज इन व्हॅल्यूम याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं. थोडंसं मी तर रब करतो पा. मग आपल्याला चेंज इन व्हॅल्यूम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला असतो चेंज इन व्हॅल्यूम साठी, डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1. बरोबर. आता पहा V2 तुम्हाला दिलेला आहे किती आहे, 150 इंटू 10⁻⁻⁶ मायनस 300 इंटू 10⁻⁻⁶. 150 इंटू 10⁻⁻⁶ मायनस 300 इंटू 10⁻⁻⁶. काय येईल इथं, 10⁻⁻⁶ कॉमन काढला, इथं राहिला 150 वजा 300. ह्या दोघांची वजाबाकी केली तर किती येईल, डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस 150 इंटू 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. आता इथं चेंज इन व्हॅल्यूमची तुम्हाला व्हॅल्यू भेटली, किती आली, मायनस 150 इंटू 10⁻⁶ मीटर क्यूब्स. मग आता याच्या आधारे आपल्याला डब्ल्यू मध्ये ही व्हॅल्यू टाकायची. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय होता, मायनस टी एक्सटर्नल डेल्टा व्ही. मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, एक्सटर्नलची व्हॅल्यू किती आहे, 10⁵ पास्कल. मायनस साइन आहे तसं राहून द्यायचं, 10⁵ इंटू चेंज इन व्हॅल्यूम किती आहे, मायनस 150 इंटू 10⁻⁻⁶. आता पहा एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे. एक्सटर्नल प्रेशर आपण दिला 10⁵ पास्कल, कारण 1 बारचं कन्वर्जन आपण 10⁵ पास्कल मध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करतो.
चेंज इन व्हॅल्यूम किती घेतलं, -150 इंटू 10⁻⁻6. मायनस मायनस काय होईल याच्यामध्ये, प्लस होईल. मायनस मायनस प्लस झालं म्हणजे काय राहिलं, 150 इंटू 10⁵ इंटू 10⁻⁻6. 6 मधनं जर 5 वजा केले तर किती येईल पहा, W इज इक्वल टू 150 इंटू 10⁻⁻1. 10⁻⁻6 मधनं 10⁻+5 आपण वजा केलं म्हणजे -1 शिल्लक राहिला. एखादी -1 व्हॅल्यू असेल तर इकडं लेफ्ट हँड साईडला तुमचा पॉईंट येतो म्हणजे काय येईल पहा, W इज इक्वल टू 15 जूल. म्हणजे फायनल आन्सर किती आलं, W इज इक्वल टू 15 जूल. आता पहा याच्यामध्ये एकदा डबल सांगतो प्रॉब्लेम कसा आहे तो, की तुम्हाला 200 ml काय दिलेलं आहे, इथिलीन ग्लास, 150 ml काय दिलेलं आहे, HCl गॅस, त्याच्यापासून 150 ml चा इथिल क्लोराईड तयार झाला. तो आपण गिवन डाटामध्ये घेतला. 1 mole of ethylene are reacts with 1 mole of HCl to gives 1 mole of ethyl chlorides. एक्सटर्नल प्रेशर आपल्याला 1 बार दिलं. हे CGS युनिट आहे, त्याचं कन्वर्जन आपण SI युनिट मध्ये केलं, त्यावेळेस आपण 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल कन्सिडर करतो. W तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं जूल मध्ये. काय सेंटेन्स लिहू शकतो आपण, हायर व्हॅल्यू जर पाहिली तर 200 आहे, पण इथे HCl किती दिलेलं आहे, 150, म्हणून इथं 150च घ्यायचं, कारण 1 मोल आणि 1 मोल आहे. अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रो लॉ जर आपण पाहिला गॅसियस व्हॉल्यूमचा तर 1:1:2 रेशो असतो. त्याच्यानुसार जे मिनिमम व्हॅल्यू आहे ती इथं कन्सिडर केली म्हणजे काय येईल, 150 ml ऑफ इथिलीन रिॲक्ट्स विथ 150 ml ऑफ HCl टू प्रोड्यूस 150 ml ऑफ इथिल क्लोराईड. हे आपण रिॲक्शनच्या आधारे लिहिलेलं आहे. V1 आणि V2 कॅल्क्युलेट करत असताना V1 हा रिॲक्टंट कन्सिडर करायचा आणि V2 हा तुमचा प्रोडक्टचा कन्सिडर करायचा. मग V1 जर आपण कॅल्क्युलेट केला तर 150 + 150 किती आला, 300 ml. ml चं कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये करायचं आहे, म्हणजे CGS चं कन्वर्जन SI युनिट मध्ये करत असताना 10⁻⁻6 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. मग काय उत्तर आलं, V1 इज इक्वल टू 300 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब्स. V2 कॅल्क्युलेट करत असताना रिॲक्टंटची व्हॅल्यू घ्यायची. रिॲक्टंट किती होता, 150 ml, त्याचं मीटर क्यूब मध्ये कन्वर्जन केलं, 150 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब्स. आपल्याला V1 आणि V2 भेटला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, वर्क डन इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. एक्सटर्नल प्रेशर आपल्याला माहिती आहे, पण चेंज इन व्हॅल्यू माहिती आहे का, नाही. टू फाइंड आउट द चेंज इन व्हॅल्यू. चेंज इन व्हॅल्यू कसं काढणार आपण, डेल्टा V इज इक्वल टू V2 - V1. V2 ची व्हॅल्यू टाकली 150 इंटू 10⁻⁻6 मायनस 300 इंटू 10⁻⁻6. 10⁻⁻6 आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढलं, कॉमन टर्म आहे म्हणून. ब्रॅकेटमध्ये घेतलं 150 - 300, त्याची वजाबाकी केली, काय उत्तर आलं, चेंज इन व्हॅल्यूम इज इक्वल टू -150 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. देअरफॉर W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. आता दोन्हीची व्हॅल्यू टाकून बघा. W इज इक्वल टू -10⁻5 इंटू -150 इंटू 10⁻⁻6. इथलं वजा आणि इथलं वजा, वजा वजा काय होईल, अधिक होईल, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे काय राहिला, W इज इक्वल टू +150 इंटू 10⁻5 इंटू 10⁻6. -6 मधनं +6 जर वजा केलं तर -1 येईल, म्हणजे W इज इक्वल टू 150 इंटू 10⁻1. जर -1 टर्म असेल तर लेफ्ट हँड साईडला आपला पॉईंट जातो, म्हणजे इथला जो 0 आहे तो निघून जाईल आणि काय येईल तुमचा 15.0 जूल. म्हणजे W इज इक्वल टू किती आला तुमचा, 15 जूल एवढं आन्सर आलं. तर ह्या तऱ्हेने आपण ह्या W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V वरचे हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. हेच प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देखील सॉल्व्ह करून दिलेले आहेत, पण ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तर त्याच्या PDF नोट्स तुम्हाला उद्या प्रोव्हाइड केले जातात. थँक्यू.